भीती वाटणे म्हणजे पुनरावृत्तीचे नियम, सज्जतेचा नियम, परिणामाचा नियम. परिणामाचा नियम. सज्जतेचा नियम. परिणामाचा नियम. You should be ready physically and mentally to learn the things. त्यानंतर सरावाचा किंवा पुनरावृत्तीचा नियम. You have to repeat the tries and trials. Sir, your mic is off. प्रॅक्टिस नाही ना, आहे बाईक परिणामाचा आहे. परिणाम ऐका, तिसरा नियम परिणामाचा आहे, म्हणजे पुनरावृत्तीचा नियम दुसरा, तिसरा नियम परिणामाचा. ओके, क्लिअर? हो सर. हा, त्या बघा इथे सांगितले नाही आपल्याला. अनेक प्रकारे प्रयत्न, चुकीचे प्रयत्न बरोबर, चुकीचे बरोबर, बरोबर काय होणार आहे त्याचे रिपिटेशन करून काय होणार, हळूहळू ते चुका संपून जाणार आणि चुका काय होणार, योग्य दिशा सापडणार, योग्य मार्ग सापडणार आणि तो प्राणी त्याचं अध्ययन यशस्वीरित्या पूर्ण करणार. स्टुडंट्स आलं लक्षात? त्यानंतर लॉ ऑफ रेडीनेस, तुम्ही सज्ज असलं पाहिजे कुठली गोष्ट शिकण्यासाठी. तुम्ही किती प्रिपेअर आहात, मानसिकदृष्ट्या सक्षम आहात का, फिजिकली कम्फर्ट आहात का, ते महत्वाचं आहे. त्यानंतर ती गोष्ट तुम्ही एक्सरसाइज करता का, पुन्हा पुन्हा करता का, पुन्हा पुन्हा करत राहिल्यानंतर त्याच्या चुका संपून जातात आणि कमी प्रयत्नांमध्ये कमी वेळामध्ये तुम्हाला योग्य ते यश मिळतं, तुमचं अध्ययन होतं. आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला प्रेरणा काय आहे, तुम्हाला हे अध्ययन का करायचं आहे, ही प्रेरणा फार महत्वाची असते आणि प्रेरणा तुम्हाला तुमचं अध्ययन कमी वेळामध्ये यशस्वीरित्या पूर्ण करायला मदत करते. दॅट इज अ लॉ ऑफ इफेक्ट. ओके. त्यानंतर पुढचं कुत्रा, पॅवलॉव. पॅवलॉवने काय केलं, एक कुत्रा एका पेटीमध्ये कोंडला, त्याच्या पुढे अन्न ठेवलं, मासे ठेवले का बशीमध्ये, हो की नाही. मग मासे ठेवल्यानंतर काय झालं की त्या कुत्र्याच्या तोंडातून लाळ गळायला सुरुवात झाली. मग नंतर त्यांनी काही दिवसांनी काय केलं, मासे पण ठेवले आणि घंटे पण वाजले, टन 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 घंटे आणि मासे. मग कुत्र्याला कळलं की बाबा घंटी वाजली की मासे येतात आणि मासे आले की घंटी वाजते. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ते अभिजात अभिसंधान झालं, कंडिशनिंग झालं, क्लासिकल. म्हणजे नुसती घंटी असेल तर मासे येणार नाहीत आणि नुसते मासे असतील तर घंटी नसणार. पण जेव्हा हे दोघेही असतात तेव्हा घंटी असेल तरच मासे असणार, हे लक्षात आलं. त्यामुळे घंटी वाजली की त्या तोंडातनं पाणी पडत होतं आणि प्रत्येक वेळी त्याची गळणारी लाळ ही तेवढ्याच प्रमाणात होती, भले मासे ठेवू दे किंवा न ठेवू दे, फक्त घंटी वाजली की त्याच्या तोंडातून लाळ पडत होती. म्हणजे यालाच काय सांगितले, अभिजात अभिसंधान. म्हणजे विशेष विशेष प्रकारचं त्याला प्रेरक उत्प्रेरक दिला गेला. लक्षात आलं? त्यानंतर पुढे काय होतं, तो स्किनरने काय उद्योग केला, त्यांनी एक कबूतर कोंडलं, मध्ये कबुतराला कोंडलं. अजून काय केलं, कबूतर कोंडून काय केलं त्यांनी, कबुतराच्या बॉक्सवर दोन सर्कल्स केले सर, दोन सर्कल्स केले. हिरवी लाईट कबुतराला भूक लागण्याची वाट पाहत होते. सगळ्याच्या राड्यात कबूतर मरून जाईल, एक एक जण घ्या. मयुरीकडे द्या, मयुरीकडे द्या. एका वेळी एक जण कबुतराला हाताळा. पुढं हा सांगा ना, कबुतराचं राहिलं का अर्धच. एक पेटी घेतली, त्याच्यामध्ये कबूतर कोंडलं आणि दोन वर्तुळ काढली, एक वर्तुळ केला आणि एक वर्तुळ तसंच ठेवलं. कबुतराला पांढरं वर्तुळ काढलं. हा, पांढरं वर्तुळ काढलं आणि कबूतर चोच मारू लागलं सर. ज्यावेळेस पांढऱ्या वर्तुळावर चोच मारली ना, त्यावेळेस स्किनरने दाणे टाकले त्याला. मग कबुतराला हळूहळू असं कळलं की पांढऱ्या वर्तुळावर जर आपण चोच मारली तर आपल्याला दाणे खायला मिळतात आणि त्यामुळे ह्याच्यावरून असं करते की उद्दीपकामध्ये झालेले बदल आत्मसात केले जातात. म्हणजेच काय निरीक्षण काय आलं, यश मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे. कोणत्याही बाबतीत यश तू नुसतं चोची मारत त्याला मिळालं का नाही. स्किनर काय म्हणला, हिरवी लाईट लागल्यावर चोच मारायची, नुसती तुला हाय चोच म्हणून मारत बसायचं नाही.
बरोबर आहे का नाही? हिरवी लाईट आणि दाणे कबुतराची काठिण्य पातळी वाढवली सर त्यांनी. कबुतराची का त्याच्या त्या साधकाची अध्ययनाची? अध्ययनाची ना. हा 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 ओके. चलो तर आपल्याला अशा प्रकारे या तीनही उपपत्ती आपल्याला समजल्या आहेत. आज आपला पुढचा जो घटक आहे तो ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती. ओके. पहिले आपल्या कुठल्या होत्या? साहचर्यवादी, म्हणजे एकमेकांशी कोरिलेशन असताना विद्यार्थ्याचं अध्ययन कसं होतं हे आपण समजून घेतलं. आज आपण ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती काय आहेत, त्यांचा परस्परांशी कसा संबंध असतो आणि त्या आपल्या अध्ययनावर कसा प्रभाव टाकतात हे अभ्यासूया. ओके, चल वी स्टार्ट. जास्त वेळ न घेता आपण पटकन त्या गोष्टीला हात घालूया. Yes, ओके. sir. तर ज्ञानात्मक त्यालाच आपण काय म्हणतो? कॉग्निटिव्ह थिअरीज ऑफ लर्निंग. याच्यामध्ये काय केलेलं असतं तर चेतक आणि प्रतिसाद यांचा स्वतंत्रपणे विचार न करता त्यांना एकदाच विचारात घेतलेला असतं. त्यामुळे काय होतं की चेतक जेव्हा ज्यावेळी चेतक समोर असतो त्यावेळी तो ज्ञानात्मकरित्या त्याला तो प्रतिसाद देत असतो. म्हणजेच कसं, प्रत्येक वेळी ती समोर गोष्ट असली पाहिजे असं नाही. आपले पूर्वानुभव असतात की नाही, काही आपले पूर्वानुभव असतात की नाही, काही प्रत्येक वेळी आपल्याला समोर असले पाहिजे असं काही असत नाही. साहचर्यवादामध्ये त्यांनी काय सांगितलं की समोरची गोष्ट असेल तर आपण त्या गोष्टी करतो. हे प्राण्यांसाठी ठीक आहे किंवा छोट्या बालकांसाठी ठीक आहे. पण एकाच लेवल नंतर, जसं मी तुम्हाला आधी उदाहरण सांगितलं होतं की A फॉर ऍपल, B फॉर बॉल, C फॉर कॅट अँड D फॉर डॉग. प्रत्येक अक्षराच्यावर कुत्रा मांडलाय, मांजर मांडलंय किंवा वस्तू ठेवली. लक्षात येते? त्यानंतर नुसतं अक्षर ठेवलं गेलं. आणि आता जेव्हा मी तुम्हाला नुसतं सी म्हणतो, तुमच्या चेहऱ्यापुढे, तुमच्या डोळ्यापुढे सीचा आकार येतो का? नाही सर, मांजर येत आहे. मांजर झेडचा आकार येतो का? मांजर येत आहे. नाही, मला काय म्हणायचंय, झेड म्हणल्यानंतर झेड अक्षर तुमच्या समोर उमटतं का? हो सर. बैल म्हणल्यानंतर बैल समोर येतो का? येतो सर. फुगा म्हणल्यानंतर फुगा समोर येतो का? हो, लगेच सर. येतो सर. आईस्क्रीम म्हणल्यानंतर, गरबा येतो म्हणल्यानंतर, सर. तय्यब सर म्हणल्यानंतर, हो सर, सरांचं चित्र येतं समोर. लगेच असं एकदम छान हसर प्रसन्न चित्र आपल्या समोर येतं, हो की नाही? तर म्हणजेच काय झालं, आपल्या मेंदूने या गोष्टी आपण त्या लेवलला गेलो ना, कॉग्निटिव्ह ज्ञानात्मक, आपल्या मेंदूने त्या सगळ्या ज्या प्रतिकृती आहेत, ज्या प्रतिमा आहेत, त्या काय केल्या, साठवून ठेवल्या. त्यालाच आपण पूर्वग्रह असं म्हणतो. लक्षात येते का? आता एखादी व्यक्ती जर आपल्याला नाव आवडती असेल आणि तिचं नुसतं नाव काढलं तरी आपल्या सर, आवाजच येत नाहीये. काय बोलत होतो मी तुम्हाला आता? ज्ञानात्मक, हो की नाही? तर आपले काही पूर्वग्रह आपले तयार झालेले असतात, आपल्या काही ज्ञानात्मक संरचना तयार झालेल्या असतात आणि त्यानुसार त्या गोष्टी आपल्या चित्त म्हणले की आपल्या तोंडाला पाणी येतं. बॉसचं नाव जर काढलं, तुमचे जे कोणी कोऑर्डिनेटर असतील, प्रिन्सिपल असतील, आपल्या डोक्यात हे कशाला सणाचं नाव घेत आहे असं देखील होत असतं. तशाच प्रकारे आपलं अध्ययन देखील आपण तशा प्रकारे करत असताना आपले पूर्व प्रतिमा जे असतात ते आपल्याला मदत करतात. त्यामुळं चेतकामुळे मेंदूतून उद्दीपित झालेले केंद्र केवळ सहसंबंधाने प्रतिसाद देत नाही, तर पूर्वानुभवानुसार सुद्धा योग्य अर्थ देऊन प्रतिसाद देत असते, है की नाही? म्हणजे मेंदूला प्रत्येक वेळेस चित्र दाखवायची गरज नाही. पूर्वानुभवामुळे काय होणार, ऑटोमॅटिक आपला मेंदू आपल्याला त्या गोष्टीचं अध्ययन घडवून आणणार. कळालं तुम्हाला? हॅलो स्टुडंट्स, हो सर. संकल्पना हो लक्षात सर. आली? हो सर. फास्ट होतोय फार? नाही. चला, आता त्यानंतर पुढची आहे समष्टीवादी किंवा समाकारवादी, गेस्टॉल्ट थिअरी.
आता गेस्टॉल्ट थिअरीमध्ये काय सांगितलं बघा, तर याच्यामध्ये अध्ययन म्हणजे समस्यायुक्त परिस्थितीचे संपूर्ण आणि संकलित निरीक्षण व तिचे मर्म जाणून तुम्ही एकदा सांगा. समस्या सोडवणे. ऐका, लिहून घेता का? घ्या एका वाक्यात लिहून. हो सर. लिहा. अध्ययन म्हणजे किंवा समाकारवादी उपपत्तीनुसार अध्ययन म्हणजे समस्यायुक्त परिस्थितीचे संपूर्ण व संकलित निरीक्षण करून सर पहिल्यापासून अध्ययन समाकारवादी अध्ययन उपपत्तीच्या नुसार, समाकाराला समष्टीवादी असंही म्हणतात. समाकारवादी अध्ययन उपपत्तीनुसार अध्ययन म्हणजे समस्यायुक्त परिस्थितीचे संपूर्ण व संकलित निरीक्षण करून तिचे मर्म जाणून घेणे व समस्या सोडवणे होय. परिस्थितीचे संपूर्ण संकलित निरीक्षण करून सर पुढं परिस्थितीचे निरीक्षण करून तिचे मर्म जाणून घेणे व समस्या सोडवणे, त्याला अध्ययन असे म्हणतात. लक्षात आली का व्याख्या? काय लिहिली आपण? वाचा एकदा काय लिहिलंय. अध्ययन म्हणजे समस्यायुक्त परिस्थिती संपूर्ण व संकलित निरीक्षण करून तिचे मर्म जाणून घेणे व समस्या सोडवणे, त्याला समाकार उपपत्ती असे म्हणतात. आता एक एक शब्द लक्षात घेऊया. लक्षात अगदी सोपा आहे. ऐका, समष्टी किंवा समाकार म्हणजे सारांश रूपाने एखाद्या गोष्टीकडे बघणं, समग्रतेने बघणं, हो की नाही? बऱ्याच वेळा काय होतं बघा, साधं उदाहरण देतो तुम्हाला. काही गोष्टी आपल्याला एखादी गोष्ट अचानक करणं भाग पडतं. एखादी वस्तू तयार करणं गरजेचं असतं, किंवा एखादा पदार्थ तयार करणं गरजेचं असतं, किंवा एखादा घटक शिकवणं वर्गात गरजेचं असतं. तुम्हाला अचानक सांगितलं जातं की आज पटकन मॅडम तुम्हाला ह्या विषयाचा डेमो घ्यायचा आहे, किंवा हा कार्यक्रम तुम्हाला आज आयोजित करा, स्वामी विवेकानंदांची जयंती आणि तुम्हाला इथे साजरी करायची आहे. आपण काय करतो, पट 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 ज्या गोष्टी अवेलेबल आहेत त्या गोष्टींचा दांडोळा घेतो आणि त्या उपलब्ध गोष्टींनुसार आपण आपला तो कार्यक्रम पार पाडतो. अर्थात आपण काय लिहिलं की समस्यायुक्त परिस्थितीचं बारकाईने निरीक्षण करणं, तिथे कुठल्या गोष्टी आहेत, कुठल्या गोष्टींचा अभाव आहे, कुठल्या गोष्टींचा अडथळा आहे, कुठल्या गोष्टी उपयुक्त आहेत, कुठल्या गोष्टींचा वापर करता येऊ शकेल, यांचं ऑब्झर्वेशन करणं आणि परिस्थितीची नेमकी मेख काय आहे, नेमका प्रॉब्लेम काय आहे, हे समजून घेऊन समस्या सोडवणं, दॅट इज समष्टीवादी किंवा समाकारवादी अध्ययनाची उपपत्ती. मला काय म्हणायचे लक्षात येते? पुन्हा समजावून सांगतो. हे पुस्तकी भाषेत न सांगता तुम्हाला एक छोटीशी अर्ध्या मिनिटाची गोष्ट सांगतो. एकदा काय झालं, एक मोठं जहाज, प्रचंड महागडं श्रीमंत लोकांचं भारीतलं भारी जहाज समुद्रामध्ये गेलं आणि अचानकच ते काय झालं, बंद पडलं. ते पुढे जाईना मागे जाणं काय होईना, नुसतं घोर वाजत राहिलं. मग त्यातल्या मोठ्या इंजिनियर्सला काय ते प्रयत्न करून ते काय जुळत नव्हतं, ते होत नव्हतं. योगायोगानं त्याच जहाजावर एक साधा आपला एक मेकॅनिक होता, साधा आपला जो असतो गाडी नीट करणारा, तो मेकॅनिक होता. तुम्हाला साहेब मी प्रयत्न करू का? ते इंजिनियर्स हसले. मोठी माणसं होती, अभ्यासू माणसं होती, मोठे अधिकारी होते. ते म्हणले आम्ही एवढे इंजिनियर्स आहोत, मरीन ड्राईव्ह मध्ये आमची एवढी सगळी केस पांढरी झाली, आम्हाला हे लक्षात येत नाही काय. तुला काय करणार आहे, तू गाड्या नीट करणारा माणूस आहेस. पण काय नाईलाज होता, गाडी काही पण करून इंजिन सुरू करणं गरजेचं होतं, त्यांचा नाईलाज झाला होता. म्हणून ते म्हणले बरोबर ठीक आहे, नसले आडला हरी गाडवाचे पायदळी.
ठीक आहे, तू कर ट्राय. मग तो म्हणला मला एक हातोडा द्या. मग त्याला हातोडा दिला, पण तो मला सर जरी इंजिन सुरू झालं तर मी 2 लाख रुपये घेईन. आता परत हसले इंजिनियर्स आणि ते म्हणले बावळाला कुठलं जमणार आहे, पुन्हा 2 लाख मागतोय. असू दे, तुझं समाधान आहे? होय, दिले 2 लाख. चल हा कर. त्याने 1 मिनिटभर त्या इंजिनला कान लावला आणि एकाच ठिकाणी हातोड्याचा फटका जोरात फाटकन फटका दिला. त्याबरोबर ते इंजिन सुरू झालं. आता ही जादू होती का? नाही. तर हे समाकारवादी अध्ययन आहे. कसं? त्यानं बऱ्याच वेळा त्या क्षेत्रातल्या माणसांना त्यांचा कान तयार होत असतो, त्यांची नजर तयार होत असते, त्यांच्या संवेदना तयार होत असतात. तुम्ही भाकरी करताना तुमच्या हाताला पोळतं का? हीच काय आहे, तुमच्या त्या शरीराला त्या गोष्टींचं मर्म समजलेलं असतं. तसं त्याला त्यातलं ते नेमकं कळाले कुठं काय गोम आहे, आणि ते तिथं बरोबर हातोड्याचा फटका दिला आणि ते इंजिन, एक छोटासा प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झाला. त्यांनी त्या गोष्टीचं निरीक्षण केलं, मर्म जाणलं आणि एका फटक्यामध्ये त्याचं काम पूर्ण झालं. याला समाकारवादी अध्ययन असं म्हणतात. गोष्ट खरी आहे की खोटी आहे हा गोष्टी वेगळ्या, बोधकथा आहे. मेसेज काय घ्यायचे आपल्यातनं? बऱ्याच वेळा आपण मिक्सरला एक फटका मारतो, मिक्सर चालू होतो. पूर्वीच्या काळी टीव्हीला फटका मारला त्याचा टीव्ही चालू व्हायचा. मला काय म्हणायचं लक्षात येते का? कुठल्याही परिस्थितीचं प्रॉपर निरीक्षण करणे, परिस्थिती समजून घेणे आणि तिचं मर्म लक्षात घेऊन तिचं मर्म लक्षात घेऊन तिच्यावर सोल्युशन करणं, याला आपण समाकारवादी अध्ययन उपपत्ती असं म्हणतो. संकल्पना लक्षात आली का स्टुडंट्स? हो सर. माझ्या समाधानासाठी म्हणू नका. थोडी क्लिष्ट करायला सोपं आहे पण समजायला क्लिष्ट आहे थोडंसं. समजलंय? आता जसं काल आपण थॉर्नडाईकचं नाव घेतलं, पॅव्लोवचं नाव घेतलं, स्किनरचं नाव घेतलं, तसं आज आणखी एका मानसशास्त्राचं नाव घेणार आहे. त्याचं नाव आहे कोलर. त्या कोलरनं काय केलं, एक चिंपांजी नावाचं माकड घेतलं. चिंपांजीचा प्रकार माहिती ना माकडाचा? त्याचं सुलतान नाव होतं. काय होतं नाव? सुलतान. आणि त्यांनी त्याला काय केलं, त्याला परत बॉक्समध्ये कोंडलं. हे सगळे शास्त्रज्ञ असलेच, दिसलं माकड, कुत्रं, मांजर, उंदीर की कोंडा बॉक्समध्ये. त्यांनी त्या सुलतानला कोंडलं पिंजऱ्यात आणि छोटे मोठे बॉक्स केले. त्याच्या बाजूला काय केलं त्यांनी, एक केळाचा घड अडकवला. त्या सुलतानला, ते सुलतान निवांत झोपला होता, पण तासभर झोपला, 2 तास 4 तास, नंतर त्याला लागली भूक. मग त्याला वास आला, दवर केळी टांगली आहे. केळी त्याच्या काही हाताला येत नव्हती. मग थोडा वेळ बघितलं, प्रयत्न केले, गपची बसला परत निवांत. पण नंतर जेव्हा त्याला कडाक्याची भूक लागली तेव्हा तो उड्या मारायला लागला. आणि उड्या मारता मारता त्याच्या लक्षात आलं तिथं कोपऱ्यात एक खोकं पडलंय बाबा, त्याच्यावर उभं राहून काय करता येईल का? मग त्यांनी त्या खोपक्यावर उभा राहायचा प्रयत्न केला आणि असा वर हात वर करून तो केळाला फटका मारून पाडण्याचा प्रयत्न केला. त्याचा हात केळाच्या जवळ न गेला. परत त्यांनी आजूबाजूला बघितलं, परत आणखी 1-2 खोकी पडलेली होती. परत त्यांनी एकावर एक दुसरं खोकं ठेवलं आणि परत त्यांनी वर जाऊन जोरात त्याला हाताने फटका मारला आणि केळी खाली पडली. असं 1दा 2दा 4दा 10 वेळा झालं. सुलतानला कळालं की केळी कुठं जरी टांगलेली असली तरी या खोक्यांच्या माध्यमातून मी माझं अन्न मिळवू शकतो. काय झालं? समष्टी. प्रत्येकामध्ये नाही योगायोगाने झाला असेल, त्याला एवढी कुठं अक्कल आहे. मग ते काय केलं, परत केळांची जागा बदलली. केळांची जागा बदलून तरी काय केली, बॉक्सच्या बाहेर केळी ठेवली आणि एक काठी आतमध्ये टाकली. मग नंतर त्याला आतापर्यंत काय, त्याला खोड होती सुलतानला, खोक्यावर उड्या मारायची. नंतर 1-2 त्यांनी खोके लावून बघितले, उड्या मारून बघितले, पण केळाचा काही मेळ लागला नाही. मग नंतर त्या लक्षात आलं की काठी वापरून मला ही केळी मिळवता येऊ शकते. मग त्यानं 2-3 वेळा प्रयत्न केले आणि ती केळी मिळवली. अशा प्रकारे त्यानं काय केलं, आपला जो अध्ययनाचा प्रकार आहे तो पूर्ण केला. आणि पहिल्या प्रकारात त्याला, पहिल्या प्रयोगामध्ये त्याला उंचावर केळी होती, तर दुसऱ्या प्रकारामध्ये त्याची केळी ही बाहेरच्या बाजूला होती. आणि त्यांनी त्यावेळी त्या गोष्टी वापरून, त्या काठ्या वापरून, मर्मदृष्टीचा वापर करून ती केळी मिळवली आणि आपलं ध्येय साध्य केलं, आपलं पोट भरलं. ओके, लक्षात आलं मला काय म्हणायचं आहे? स्टुडंट्स, आर यू गेटिंग व्हॉट आय एम म्हणजे केळी वर असू दे किंवा बाहेर असू दे, त्यांनी काय केलंय,
परिस्थितीचं आकलन केलंय, निरीक्षण काय केलं, माझ्या आसपास काय पडलंय, बॉक्स पडलेत बाबा, काठी पडली, केळी वर टांगली का बाहेर टांगली. जुगाड, ज्याला आपण आपल्या घरगुती भाषेमध्ये काय म्हणतो, शेतकरी जुगाड करतात बघा, हो की नाही, किंवा महिला पण बऱ्याच वेळा घरामध्ये जुगाड करतात. म्हणजे काय असतं ते समष्टीवाद. त्यांना नेमकं काय प्रॉब्लेम आहे त्यांना माहिती असतो, बरोबर त्या प्रॉब्लेमवर ते सोल्युशन. एखादा पदार्थ जरी बिघडला तर त्यात कुठला पदार्थ टाकल्यानंतर त्याचा बॅलन्स होणार आहे त्यांना माहिती असतं, आणि त्यानुसार ते काय करतात, आपल्या या गोष्टीनुसार आपलं अध्ययन पूर्ण करतात. तरी कोलरची थिअरी आणि तिचा सगळा आधीचा हा विषय आहे. आलं लक्षात. आता ह्याचं शैक्षणिक महत्व काय, हे बघा या घ्या माकड. हा दिसते का स्क्रीन, सगळ्यांना दिसते का? हो सर. हो दिसते सर. दिसते हा, सर. आता बघा हा प्रयोग तुम्ही कधीही विसरणार नाही. Snack. She's never seen this puzzle before. For 10 minutes, there is no solution in sight. वरची And पट्टी all of a sudden, boom, they solve it. सुलतान आला, सुलतान. They have to understand that they can use the water as a tool. This is interesting because the water itself, it doesn't have any shape. Using water as a tool seems like something we would do on a good day. बर, मेसेज काय मिळाला यातनं आपल्याला स्टुडंट्स? सर आलं लक्षात? लक्षात आलं का? तो काय करतोय सुलतान, इथला सुलतान काय करतोय, मी तुम्हाला सांगितलं केळीवाला सुलतान सांगितला. हा सुलतान काय करतोय, त्या नळीमधलं पाणी पिण्याचा प्रयत्न करतो. पाणी प्यायचा प्रयत्न करतो. आपल्याकडे कावळ्याची गोष्ट होती, आठवते का? हो 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 सर. कावळा काय हो करतो, सर. पाण्यामध्ये खडे टाकतो खडे टाकून पाणी आणि पितो. खडे आणि टाकून खडे ते टाकून पाणी टाकून पाणी त्याला वर आणायची म्हणायचं प्रयत्न करत होता. समष्टीवादी अध्ययन. लक्षात आलं? हो सर. हा, कावळ्याची गोष्ट आपल्या घरगुती म्हणलं तर कावळा लक्षात ठेवा, बाहेरचं म्हणलं तर सुलतान. आता याचं शैक्षणिक महत्व काय आहे बघा. तर याचं शैक्षणिक महत्व असं आहे की मुलांना ज्यावेळी आपल्याला काही शिकवायचं आहे त्यावेळी आपल्याला मुळाक्षर शिकवताना त्याला त्याच्यासोबत चित्र देखील आपण दिली किंवा त्याच्यासोबत पूर्ण शब्द आपण दिला तर त्यांना त्याचं लवकर आकलन होतं. कसं, आता नुसतं ग म्हणजे लक्षात राहणार आहे का? पण ग गवताचा, प पात्याचा, द दत्ताचा, र रवीचा, हे कोरिलेशन्स काय होतात, त्या मुलांना ते लक्षात ठेवायला मदत करतात. बघा आला सुलतान, केळीवाला सुलतान पण आलाय. आधी बॉक्सवर उभा आहे, नंतर त्याने काठीचा प्रयोग केलेला दिसतोय. लक्षात येते स्टुडंट्स? हो सर दिसतंय. आता ते हो, पहिलं सर. पहिलं शैक्षणिक महत्व झालं. दुसरं महत्व काय आहे, तर भूमितीत जेव्हा आपण काही उदाहरणं सांगतो की नाही, वेगवेगळे घटक असतात, तेव्हा त्याच्यातला परस्परातला संबंध समजावून सांगणं गरजेचं असतं. आपले शिवराज सर सांगतात की नाही, हा कोण असा काय आणि तो कोण तसा काय. किंवा मी काल परवा थोडंफार जे ऐकलं तुमचं की कुठल्या तरी एका त्रिकोणाविषयी सर सांगत होते की याचा एक कोण 90चा असतो, त्यामुळे दुसऱ्या दोन कोणाची बेरीज 90 असते, त्याची टोटल बेरीज 180 असते. मग कुठला 50 असेल आणि कुठला 40 असेल किंवा दोन्ही 45 असू शकतात. कोरिलेशन भूमितीतले जे घटक असतात, प्रमेय नावाचा एक प्रकार असतो भूमितीमध्ये, पक्ष साध्य सिद्धता. आता तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहिती आहे, पूर्वी होतं ते, हो सर. हो की नाही. त्याच्यामध्ये काय असतं, कोरिलेशन असतं की नाही, एक घटक दुसऱ्या घटकावर अवलंबून असतो. तर भूमिती सुद्धा शिकवताना आपल्याला या गोष्टींचा विचार करावा लागतो. त्याच्या पुढे आणखी काय सांगितलंय, आपण जेव्हा भूगोल शिकवत असतो, भूगोल, तेव्हा देखील आपण नुसता एक एक तुकडा न शिकवता तो समग्रपणे शिकवला पाहिजे. आता भूगोल कसं शिकवतो आपण, भौगोलिक परिस्थिती शिकतो की नाही आपण पूर्ण, म्हणजे जे नुसते आपण डोंगर सांगतो का, डोंगर सांगताना आपण दरी पण सांगतो, दरी सांगताना आपण नदीही सांगतो, त्यातले खडक सांगतो, टेकड्या सांगतो.
भूपृष्ठाचे प्रकार सांगतो. कारण का तर या गोष्टी एकमेकांशी कोरिलेटेड आहेत. लक्षात येते का? किंवा तुम्हाला जर बाष्पीभवन सांगायचं असेल तर त्याच वेळी तुम्ही सूर्य सांगता, त्याच वेळी समुद्र सांगता, पाण्याची वाफ होणं सांगता, ढग सांगता, ढगाला गार वारं लागणं सांगता, पर्जन्य छायेचा प्रदेश सांगता, आणि मग तुमची बाष्पीभवनाची प्रक्रिया किंवा संकल्पना सांगणं तुम्हाला पूर्णपणे शक्य होतं. लक्षात येते मी काय म्हणतोय स्टुडंट्स? हॅलो, हो सर. हो. सर येतंय सर. लक्षात येते ना? हो सर. तर परत आणखी काय सांगितलं त्यांनी? आणखी आपण जे काही अध्यापन करत असतो की नाही ते कधी तुटक तुटक शिकवायचं नाही. आपण जर तुटक तुटक शिकवायला लागलो की नाही तर काय होणार आहे, मुलांना त्याची माहिती समग्रपणे कळणार नाही. जेव्हा डिटेल्स मध्ये जाता का नाही पुढं 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 मग त्या गोष्टी छोट्या 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 PhD किंवा ज्याला रिसर्च असं म्हणतात, हो की नाही, मग त्या गोष्टी छोट्या होतात. पण सुरुवातीचा अध्ययन तुम्हाला समग्रपणेच करावं लागतं. आता जशी आपण सुरुवातीला मानसशास्त्राची व्याख्या काय केली होती, काय पहिली व्याख्या काय होती मानसशास्त्राची? मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. समग्र वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. मग नंतर हळूहळू यातले रिसर्च वाढत गेले, यातल्या संकल्पना मोठ्या होत गेल्या, यातले शाखा उपशाखा वाढत गेल्या, आणि प्रत्येक शाखे उपशाखेचा तसा तसा त्याचा वेगळा वेगळा अभ्यास केला गेला. आणि असं जर तुम्हाला तुकडे तुकडे सांगितलं कळेल का ते? जेव्हा तुमची तज्ञता वाढते, जेव्हा तुमची प्रगल्भता वाढते, जेव्हा त्या गोष्टीला तुम्ही तेवढ्या खोलीपर्यंत अभ्यासता, तेव्हा त्या गोष्टी त्याच्या तुटक तुटक होत असतात. पण समग्रपणे जेव्हा एखादी गोष्ट नवीन सांगितलं अध्यापन केलं जातं तेव्हा ती गोष्ट समग्रपणे सांगावी लागते. आता निसर्ग म्हणताना समजा तुम्हाला एखाद्याला निसर्ग संकल्पना सांगायची तर मग निसर्गात काय येतं हे सगळं सांगावं लागेल ना, का नुसतं डोंगर डोंगर म्हणून निसर्ग करणार आहे? निसर्गामध्ये एकाच वेळी डोंगर असतात, नद्या असतात, समुद्र असतो, हवा असते, फुलं असतात, कुत्री, मांजरं, जनावरं, आगाळ, ढग, आकाश, पाऊस सगळं असतं. थोडक्यात काय तर समष्टीवादी अध्ययन उपपत्तीमध्ये ते असं म्हणतात, अध्यापन करताना ते समग्रपणे मुलांचं मर्मज्ञान लक्षात घेऊन आपण केलं पाहिजे, तर ते मुलांना अधिकरित्या सोपं आणि प्रभावी होतं. क्लिअर? हो सर. चलो हो धन्यवाद. सर. Next, आगे बढ़ेंगे. आता लेनिन नावाचा आणखी एक तज्ञ आहे. त्यांनी काय केलंय, त्यांनी देखील एक उपपत्ती सांगितली. त्यानंतर पुढे सांगितलं आसुबेल नावाचे शास्त्रज्ञान देखील काय केले, अध्ययन आणि अनुदेशन नावाची उपपत्ती सांगितली. त्याच काय म्हटलं त्यांनी, मिनिंगफुल रिसेप्टिव्ह लर्निंग. ते काय म्हणाले त्याचा काय विषय आहे, त्याचा काय नियम आहे त्यांनी सांगितलं इथं की आसुबेल यांच्या मते विशिष्ट प्रकारचे ज्ञानाचे संपादन करणे हे शालेय जीवनाचे ध्येय असते. त्यांना अध्ययन विषयक विचारांना अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन असे म्हणतात. कोणत्याही विषयात तत्वे, सिद्धांत, नियम आणि संकल्पना असतात. याची एक श्रेणीबद्ध रचना असते. मनोऱ्यासारखी रचना निमुळती होत जाते, आणि ही सगळी रचना मूर्ताकडून अमूर्ताकडे जात असते. काय म्हणले, मिनिंगफुल रिसेप्शन म्हणजे काय, तुम्हाला जो काही प्रतिसाद मिळालाय किंवा जो मेसेज मिळालाय त्यानुसार काय करत असतो आपण, आपलं अध्ययन करत असतो. आता ज्या आपल्या शाळेतल्या ज्या काही संकल्पना आहेत की नाही, हॅलो स्टुडंट्स, लक्षात येत आहे? हो सर. हो. पाठ्यपुस्तकातल्या ज्या संकल्पना आहेत, पाठ्यपुस्तकातल्या संकल्पना त्यावर त्यांनी भाष्य केलंय. ते काय म्हणतात त्यानुसार तर कोणत्याही विषयाचे जे तत्वे, सिद्धांत, नियम आणि संकल्पना असतात त्यांची एक श्रेणीबद्ध रचना असते. ते क्रमिक पद्धतीने सांगावं लागतं, आणि म्हणून शालेय पुस्तकांना काय म्हणतात, क्रमिक पाठ्यपुस्तके. काय म्हणतात, क्रमिक पाठ्यपुस्तके. म्हणजे एक कॉन्सेप्ट हळूहळू पुढे नेली जाते. सगळ्यात आधी काय शिकवतात,
बिंदू, त्यानंतर रेषा, मग रेषाखंड, मग समांतर रेषा, मग कोन, लघुकोन, विशाल कोन, काटकोन, त्रिकोण, समभुज, समद्विभुज, विषमभुज, चौरस, समांतर, समांतरभुज, पंचकोन, षटकोन, वर्तुळ, घन. हे काय आहे? काय आहे? भौमितिक पण ते क्रमाक्रमाने वाढत गेलं की नाही? हो सर. बर, दुसरी गोष्ट अशी, काल मराठीच्या सरांनी आपल्याला शिकवलं की अक्षरापासून म्हणतो शब्द, शब्दांपासून वाक्य, वाक्यांपासून पॅरेग्राफ, पॅरेग्राफ पासून निबंध, निबंधापासून पुस्तक. अध्ययन देखील असंच असतं, मूर्ताकडून अमूर्ताकडे. लक्षात येते माझं म्हणणं? हो सर. एक एक गोष्ट हळूहळू आपल्याला समजत जाते आणि मग नंतर हळूहळू त्या गोष्टीत आपल्याला भास व्हायला सुरुवात होते. आता मला सांगा, तुम्ही जेव्हा घड्याळ शिकवता घड्याळ, तेव्हा काय म्हणता? छोटा काटा, मोठा काटा, सेकंद काटा, आणि मग तास काटा म्हणता, मग मिनिट काटा म्हणता, आणि मग वेळ ही अमूर्त संकल्पना आहे. वेळ दिसली का कोणाला? वाजले म्हणजे काय होत असतं नेमकं? किंवा 10:30 वाजले म्हणजे नेमकं काय होत असतं? पण त्यावेळेची मूर्त संकल्पना काय असते? एक काटा 10 वर, दुसरा काटा 3 वर, 10:15. मूर्ताकडून अमूर्ताकडे. लक्षात येते मी काय म्हणतोय ते? तर अमूर्त संकल्पना शिकवण्यासाठी मूर्त गोष्टींचा वापर केला जातो आणि या संकल्पना क्रमबद्धरित्या शिकवल्या आणि समजावल्या जातात. क्लिअर? स्टुडंट. आता त्यानंतर जेरोम ब्रुनर यांनी पण एक अध्ययन विषयक उपपत्ती मांडलेली आहे आणि त्यांनी काय सांगितले बघा. ते म्हणतात की नवीन माहितीचे संपादन करीत असताना अगोदरच्या माहितीत सुधारणा करून भर घातलेली असते आणि पूर्वी मिळालेल्या माहितीचे सुधारलेले रूप म्हणजे नवीन माहितीचे संपादन होय. आणि त्यासाठी त्यांनी संबोध निर्मिती आणि संबोध संपादन या 2 गोष्टींचा तिथं काय केलेला आहे, उल्लेख केलेला आहे आणि त्याला त्यांनी कॉन्सेप्ट अटेनमेंट मॉडेल असं म्हटलंय. त्यासाठी त्यांनी काही टप्पे मांडलेत: मूर्त पातळी, परिचय, वर्गीकरण आणि अमूर्त पातळी. कुठलीही गोष्ट शिकत असताना एक हळूहळू एक 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 आपण त्यात ऍड करत जातो. आज शिकलेली संकल्पना आपली कंटिन्यू तशी राहते का? नाही. आता समजा सुरुवातीला आज एक तुमचा विषय झाला मराठीमध्ये काय की अध्यापनाची कौशल्य, नाही अध्यापनाची उद्दिष्टे. हॅलो, लक्षात आले? काय होतं अध्यापनाची उद्दिष्टे? ज्ञान, कौशल्य, अभिवृत्ती. एक एक गोष्ट ऍड होत गेली की नाही? का सगळं एकदम येतं? कुठल्याही गोष्टीचं ज्ञान कधी होतं? ज्ञान म्हणजे काय? माहिती होणे, हो की नाही? विद्यार्थी संगणक म्हणजे काय हे सांगतो. ही काय झाली? ज्ञान हा शब्द कशा अर्थाने आहे? माहिती होणे. आकलन काय सांगतं त्यातलं? विद्यार्थी संगणकाचे काम सांगतो. ओके, हे काय झालं? आकलन. त्याला कळलं ना संगणकावर काय काय होतंय. पुढं काय? कौशल्य. विद्यार्थी संगणकाची चांगली काळजी घेतो, विद्यार्थ्याला संगणक चालू करता येतो. हे काय आहे? उपयोजन. कौशल्य. उपयोजन काय? विद्यार्थी संगणकाच्या माध्यमातून अभ्यासाची सगळी कामे पूर्ण करतो. हे काय झालं? उपयोजन. टप्पा पुढचा गेला. विद्यार्थी संगणकाच्या माध्यमातून कामं करायला त्याला आवडतात, तो पटपट आपली कामे कमी वेळामध्ये पूर्ण करतो. अभिरुची. त्याला मजा यायला लागली, संगणकावर मी हे करतो, संगणकावर ते करतो. आणि विद्यार्थी त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा एक महत्वाचं टूल बनलेला आहे,
त्याच्या सवयीचा भाग बनलेला आहे अभिवृत्ती. संगणकाशिवाय तो कुठलंही काम करत नाही. हे इथलं अध्यापन कसं झालं, अध्ययन कसं झालं? आधी मूर्त कळालं त्याला. काय कळालं की संगणक म्हणजे काय. हे बाबा ह्याला संगणक म्हणतात. हे मूर्त आहे की नाही? हो. मी काय म्हणतो लक्षात येते का बघा स्टुडंट्स? हॅलो सर. येस सर. हो हो. त्यानंतर काय झाला, परिचय झाला. मूर्त म्हणजे त्याच्यापुढे वस्तू आली संगणकाची. त्यानंतर त्याचा परिचय. हे काय काय आहे बाबा, ह्याचं काय काम आहे परिचयात. ह्यालाच का समजा त्याच्यापुढे 2-4 प्रकार ठेवलेत. डेस्कटॉप ठेवलाय, लॅपटॉप ठेवलाय, टॅब ठेवलाय, मोबाईल ठेवलाय, वेगवेगळं ठेवलंय. आणि त्याला सांगितलं ह्यातला तुला डेस्कटॉप कुठला सांग. तो पटकन त्या डेस्कटॉपला हात लावेल. काय झालं ते मूर्त स्वरूप. त्यानंतर 10 प्रकारांमध्ये एक नेमकं ते संगणकावर हात लावते. ते काय परिचय. आणि मग त्याला कळलं ह्याला माऊस म्हणतात, ह्याला स्क्रीन म्हणतात, ह्याला कीबोर्ड म्हणतात, याला साऊंड म्हणतात, याला आणखी काही 100 प्रकारचे वायर असतात, कुठं काही जे काय असतात प्रकार त्याचे, याला सीपीयू म्हणतात. काय झाला परिचय झाला. हॅलो लक्षात येते का? किंवा वर्गीकरण झालं. परिचयानंतर काय झालं, ते वेगवेगळे पार्ट आहेत. सॉफ्टवेअर आहे, हे हार्डवेअर आहे, कळलं की नाही त्याला? हो सर. वर्गीकरण आणि झालं. नंतर त्याला कळालं की संगणकावर मी कुठलंही काम करू शकतो. हे अमूर्त आहे. लक्षात आलं? संगणकावरची काम आपण प्रत्यक्ष केल्यावर दिसतात ना. संगणकावर जेव्हा तुम्ही एखादी कमांड देता आकडेवारीची, तेव्हा ती कशी चालते? ते फॉर्म्युलाच वापरता तुम्ही एक्सेल शीट मध्ये. हो. ते दिसतात का तुम्हाला? समेशन ऑफ आहे की नाही? अमूर्त आहे ते. म्हणजे ती वस्तू समोर दिसते का तुम्हाला? पण संगणक काम करून तुमच्याकडे रिझल्ट ठेवतो. असं एखादं उदाहरण सांगा मला दुसरं कुठलं. मूर्त स्वरूप, परिचय, वर्गीकरण आणि अमूर्त स्वरूप. शिक्षकांनी शिकवलं तरच विद्यार्थ्यांना समजतं. उदाहरणार्थ म्हणजे वर्गातला एखादा घटक शिकवायचा आहे गणिताचा, तर तो मुलांना आकृती काढून शिकवला तरच तो समजेल. बिना आकृतीचा शिकवलं तर नाही ना समजणार. असं नाही. आता मी कसं सांगितलं संगणकाचं तसं सांगा ना. तर प्रोजेक्टर वरती एखादी कविता वगैरे सांगणे, किंवा पहिल्यांदा प्रोजेक्ट काय हे माहिती नसतं. मग पहिल्यांदा त्यांना नेल्यानंतर कसं ऑन करायचं हे कळणार, म्हणजे एखाद्या मुलाला. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती कविता शिकवली, मग ते वेगवेगळ्या पद्धतीने आपण शिकवू शकतो त्याच्यावरती. विज्ञानाचं काय झालं? विज्ञानाचे विद्यार्थी कोण आहेत? उदाहरणार्थ फॉस्फरस हा घटक आहे ना. फॉस्फरस कसा असतो? ज्वलनशील असतो की नाही? हॅलो फॉस्फरस कसा असतो? बघणार तुम्ही. आता फॉस्फरस सांगा, उदाहरण कसं सांगाल फॉस्फरस? कोण आहे विज्ञानवालं? कसं सांगता येईल फॉस्फरस? जाळून दाखवा. समजा तो मूर्त स्वरूपात बघितला, मग नंतर तो बाकीच्या इतर मूलद्रव्यांपेक्षा वेगळा ओळखणं, मग त्याचे गुणधर्म सांगणं, आणि नंतर फॉस्फरस मध्ये तो जेव्हा हवेमध्ये असतो किंवा तो कसा कलेक्ट केला जातो, तो नुसतं फॉस्फरस म्हणलं की आपल्या डोळ्यापुढे सगळी इमेज तयार होणं. दॅट इज आसुबेलची थेअरी. ही जेरॉम ब्रुनर यांची ही थेअरी आहे. लक्षात? अध्ययन विषयक ज्ञानात्मक उपपत्ती म्हणतात त्याला. काय म्हणतात? ज्ञानाचं रूपांतर हे नवनवीन माहिती त्यामध्ये मिसळून अद्ययावत ज्ञानामध्ये करणे, याला त्यांनी अध्ययन विषयक ज्ञानात्मक उपपत्ती असं म्हटलंय. लक्षात आलं? आता त्यानंतर लास्ट बट नॉट द लिस्ट डॉक्टर ब्लूम यांची कुठली थिअरी आहे? प्रभुत्व संपादन थिअरी. तर याच्यामध्ये त्यांनी काय म्हणलंय? अध्ययन करताना सध्या ज्या पद्धतीने आपण शिकवतो त्याचे मूल्यमापन करतो व त्यामधील त्रुटी ध्यानात घेऊन त्या कमी करण्याच्या उद्देशाने डॉक्टर ब्लूम यांनी पुढची उपपत्ती मांडलेली आहे. तर याच्यानुसार त्याने काय सांगितलंय? प्रभुत्व अध्ययनात प्रत्येक अध्ययनार्थ्याच्या
आवाक्यातील उद्दिष्ट ठरवले जाते. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्याला किती वेळ लागला याकडे लक्ष न देता उद्दिष्ट गाठण्याच्या दृष्टीने तो अध्ययनार्थी नेमका कुठे पोहोचला हे पाहिले जाते. त्यावेळी अध्ययन झाल्याचे आवाज ब्रेक. प्रभुत्व, मास्टरी. आता मला सांगा, प्रत्येक विद्यार्थी व्यक्तिमत्व आहे की नाही? प्रत्येकाची अभिरुची वेगळी आहे की नाही? प्रत्येकाचा शिकण्याचा वेळ वेगळा आहे की नाही? प्रत्येकाचं बॅकग्राऊंड वेगळं आहे की नाही? आणि म्हणून कुठल्याही विद्यार्थ्याला त्याच्या आवडीनुसार, त्याच्या वेगानुसार ती संकल्पना समजण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी पुरवणं, आवश्यक तो वेळ देणं आणि त्यानुसार त्याला त्या संकल्पनेवर प्रभुत्व मिळवायला मदत करणं ही प्रभुत्ववादी अध्ययन उपपत्ती आहे. लक्षात येते? प्रत्येकाचा अध्ययन वेगळा असू शकतो, प्रत्येकाचा वेग देखील वेगळा असू शकतो. स्टुडंट्स, हो नाही काहीतरी सांगा मला. हो सर. हो सर. आता मला सांगा, आता मी एखादी संकल्पना सांगितली, कुणाला तरी 1 मिनिटात लक्षात येते, कुणाला 2 मिनिटात लक्षात येते किंवा कुणाला लक्षात येतही नसेल. प्रत्येकाचा वेगवेगळा आहे की नाही? हा, एखाद्याला उद्या कळलं, हा सर असं म्हणले होते काय, बर बर बर. प्रत्येकाचा स्पीड वेगळा असतो. तर त्यांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या कुवतीनुसार, बुद्धीनुसार, वयानुसार वेगवेगळ्या त्याच्या आवश्यक तो वेळ आणि साधने दिली जातात आणि अध्ययनाला त्याला मदत केली जाते. त्यालाच त्यांनी थेअरी ऑफ मास्टरी लर्निंग असं म्हटलंय, प्रभुत्व अध्यापनाची पद्धती. त्यानंतर पुढे आहे बांदुरा. बांदुराने काय सांगितलंय? सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती, सोशल ऑब्झर्वेशनल लर्निंग थिअरी. त्यानुसार ते काय म्हणतात? सर परत एकदा वर्तनाच्या निरीक्षणाला महत्वाचे स्थान आहे. कुठलीही व्यक्ती, कुठलाही प्राणी हा सगळ्यात जास्त अध्ययन कुठनं करतो माहितीये का? ऑब्झर्वेशन करतो. कुठून करतो? निरीक्षण. आज 1 मिनिट आहे का? आज कुठला रंग होता नवरात्रीचा? ड्रेस पांढरा. तुम्हाला काय गव्हर्नमेंटचा GR आला होता का? GR सरकारचा की बायांनो आज पांढरा रंग नेसा. आणि चुकून जर एखाद्या निळा रंग नेसला असला तर तिने तोंडात मारून घेतला असला, बाई माझ्या एवढं लक्षात आलं नाही ग, सगळं गाव पांढऱ्या साड्या नेसून हिंडते, मी कशी काय निळा घातल्यास? व्हॉट इज दिस? ऑब्झर्वेशन आहे की नाही? तुम्ही आता कुठं क्लास लावला का नवरात्रात कुठल्या साड्या नेसायच्या? नाही. गरब्यात जाऊन मारायची कुठला तास लावला का कोणी? नाही सर. वेगवेगळ्या अशा नखरेबाज फोटो मध्ये पोज कशा द्यायच्या कोणी तास लावलाय का? नाही रील सर. कसे बनवायचे याच्या कोणी क्लास लावलाय का? नाही सर. आहे की नाही? म्हणजे आपल्याकडे जे काही एखादं नवीन आणलं त्याचे 2 दिवस हवा कशी करायची याचा कुठे क्लास लावलाय का? नाही सर. प्रत्येक प्राणी हा ऑब्झर्वेशन, सामाजिक, तो काय म्हणतात बांधुरा? सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती. मनुष्य समाजात सगळ्या गोष्टी बघून बघून शिकत असतो. आता जे काही तुम्हाला येतं की नाही सगळं तुम्हाला काही वर्गात शिकवलेलं नाहीये. शिकवलंय का वर्गात? कदाचित तुम्ही आता ज्या गोष्टी आमच्याकडे शिकताय, काहीतरी गोष्टी तुम्ही आमच्याकडे शिकणार की नाही? हे सर असं म्हणत होते, हे सर असं उदाहरण द्यायचे, हे सर अशी गंमत करायचे, सर अशा सगळ्या गोष्टी मॅनेज करायचे, शिकणार की नाही? लक्षात येते का? हो सर. छोटी मुलं असतात, एक मिनिट माझा ऐका, सगळ्यात छोटी मुलं असतात 3 महिन्याची, 6 महिन्याची, कशी मोबाईल चालवतात? आजीची नकल करतात, मम्मी सारखं काहीतरी बोलतात, दादा सारखी चालून दाखवतात का? त्यांना शिकवलेलं कळतं का? ते ऑब्झर्व करतात, शिकतात ते. बाबा कसे खोकतात, आजी कशी चालते, करतात की नाही? म्हणजे काय? मनुष्य प्राणी हा ऑब्झर्वेशन मधून जास्त शिकत असतो. आणि म्हणून त्यानुसार आपण ज्या प्रकारची नाटकं बघतो, ज्या प्रकारचे सिनेमे बघतो, मालिका बघतो, कथा कादंबऱ्या वाचतो, किंवा आपण ज्या माणसांच्या सहवासामध्ये राहतो, ज्यांचे संबंध आपण ऐकत राहतो,
की ज्यांच्याबद्दल आपलं आकर्षण असतं, तर या सगळ्या गोष्टी आपला मेंदू ग्रास्प करत असतो आणि साठवून ठेवत असतो. आपण एखाद्या समजा तरुणीला नुसती केसाची माग करायची सवय असते समजा चुकून, तर त्यांनी कुठल्या तरी लहानपण तिच्या मॅडमने अशी स्टाईल मारताना बघितलेली असते. आयुष्यभर ती पोरगी विसरतच नाही की तिला नसले की ते अशी करणारच, कारण तिची ती आयडियल टीचर असते आणि त्यांच्याशी कुठे केसाची बट काढलेली असते आणि त्यांची स्टाईल शिकलेली असते. तिला वाटतं असं म्हणजे एकदम भारी, हो की नाही? तर हे काय आहे, तुम्ही कुठल्या कथा वाचता? मी नेहमी माझ्या व्याख्यानात विचारतो लोकांना की तुमच्या आवडीचं गाणं कुठलं आहे सांगा. कुठलं गाणं आहे तुमच्या आवडीचं सांगा. महाराष्ट्र कोणीतरी एक गीत जण सांगा सर. गाणं कुठलं आहे. हा, महाराष्ट्र गीत सर. महाराष्ट्र महाराष्ट्र गीट सर. जय जय बरं, किती छान, किती 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 गोड, किती आदर्श आहे की नाही. माझं सांग का, आहा टमाटर बडे मजेदार, लाल टमाटर बडे मजेदार, हे माझं गाणं. का आवडतं गाणं? माझ्या पोराचं गाणं ते आवडतं, ते सारखं म्हणतं, मी त्यासोबत म्हणतो. विवेकानंद म्हणतात, तुमच्या देशातल्या तरुणांच्या ओठावर कुठलं गाणं आहे ते मला सांगा, मी तुमच्या देशाचं भविष्य सांगतो. आणि गाणं कोण ठरवतं? त्याच्या अवती वातावरण. तो मेंदू ते गाणं उचलतो. सकाळी सकाळी बघा, गडबडीने तर एखादं गाणं आपल्या कानावर पडतं, पण दिवसभर ते गाणं कोण गुणतो. ही आहे सामाजिक निरीक्षणातून अध्ययनाची उपपत्ती. तुम्ही सिनेमा तुम्ही कुठले रील बघता का नाही, तसेच तुम्ही बनणार. म्हणजे मोटिवेशनचे बघता का, निगेटिव्ह सासूसुनाचे भांडणाचे बघता का, माकडचाळे करणारे लोकांची कॉमेडी बघता का, काही माहिती देणारे बघता का, मेहंदी काढणारे बघता का, रांगोळ्याचे बघता, काय काय बघता? काय तुमच्या मैत्रिणी काय फॉलो करतात, त्याचं रोज ऑनलाईन काय मागवत असते, तुम्ही पण ऑनलाईन मागायला सुरू करणार. ही थेअरी आहे. त्यानुसार आपण याचीही निरीक्षणं मांडलेली आहेत. तर प्रत्येक व्यक्ती ही आपल्या आसपास जे काही आहे त्यानुसार ते सगळं शिकत असतो आणि त्यानुसार प्रबलनाची किंवा बक्षिसाची अपेक्षा करत असतो. मध्ये कुठल्या साईडला? तर याच्यानुसार काय आहे, तर याचं शैक्षणिक महत्व काय आहे? तर शैक्षणिक महत्व असं आहे की तुम्ही उत्तम साहित्य वाचलं पाहिजे, उत्कृष्ट आदर्श समोर ठेवले पाहिजेत, किंवा तुम्ही नेहमी चांगल्या वातावरणामध्ये चांगल्या लोकांमध्ये राहिलं पाहिजे. लक्षात येते? हो सर. तुम्ही एखाद्या साध्याच्या किराणा दुकानात जावा, तुम्ही समजा साखर घ्यायला गेला, फार फार तर साखरेसोबत उदबत्तीचा पुडा आणा, पण मॉलमध्ये गेल्यावर साखर बाजूलाच राहते, ती बिस्किट, जॅम, सॉस, काय ते नवीन दिसेल तिच्या चॉकलेट्स. का? इम्पॅक्ट ऑफ दी ॲम्बियन्स. आणि म्हणून तुम्ही कुणासोबत बसता, कुठल्या क्लासला जाता, कुठली पुस्तकं वाचता, याचा तुमच्या अध्ययनावर फार मोठा इम्पॅक्ट असतो. आणि मेंदू कळत नकळतपणे 24 तास हे काम करत असतो, ते जतन करून ठेवत असतो आणि त्यानुसार त्या फाईल समोर येतात, आपण तसं वागतो आणि त्या वागण्याचा लोकांनी कौतुक करावं अशी अपेक्षा बाळगतो. आणि लोक चॅप्टर असतात, तुम्ही बावळटपणा केला की म्हणतात वा वा काय भारी काय भारी, अजून डबल बावळटपणा करायला तुम्हाला भाग पाडतात, हो की नाही? आणि म्हणून हे आपण अध्ययन काय शिकलो, तर आपली मुलं किंवा आपण स्वतः सुद्धा अध्ययन हे आपल्या सामाजिक निरीक्षणातून करत असतो. ही त्याची अखेरची थेअरी होती. आज आपल्या अध्ययनाच्या सगळ्या थेअरीज पूर्ण झालेल्या आहेत. ही बांदुराची सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती किंवा सोशल ऑब्झर्वेशनल लर्निंग थेअरी असं म्हणतात, ती आपली झालेली आहे. ओके, आज जेवढ्या थेअरी झाल्या. जेरॉम ब्रुनरची उपपत्तीचं नाव काय सर? जेरॉम ब्रुनर. हा, घ्या, लिहून घ्या. हो सर, सांगा. अध्ययन विषयक ज्ञानात्मक उपपत्ती. त्याने काय सांगितलं? जुन्या माहितीमध्ये नवी माहिती मिळवून आपण काय करतो? आपलं अध्ययन करत असतो. मला आशा आहे आज जेवढ्या अध्ययन उपपत्ती आपण ची चर्चा केली त्या सगळ्या तुम्हाला समजल्या असतील. सुलतान असेल,
सुलताननी केळी खाण्यासाठी जी काय धडपड केली ती तुमच्या लक्षात राहिली असेल. जेराम ब्रुनर काय म्हणतात, साचेरीवाद काय सांगतो. तर अशाच प्रकारचे त्याच्यावर आपल्या प्रश्नांना तसे प्रश्न येतील आणि त्याच्यावर आपल्याला उत्तरे लिहायची आहे. एक्सक्यूज मी Clear? सर. सर हा सर आज जी तुम्ही PDF पाठवली आहेत ना मानसशास्त्राची, हा हा त्याच्यामध्ये हे सगळंच आहे ना सर? आहे सगळं आहे. म्हणजे वेगळं पुस्तक घ्यायची गरज नाही आहे काही ना सर? गरज नाही, काही गरज नाही. तेच पुस्तक तुम्ही रेफर करा. ओके, थँक्यू. समजलं सगळ्यांना? मला एकदा सगळ्यांचा हसण्याचे चेहरे बघू द्या. कॅमेरा 2 मिनिटं चालू करा. कोणाला झोप लागली, कोणाची लाईट गेली मला बघू द्या एकदा, आणि मग आपण निरोप घेऊया. सर माझा एक प्रश्न लाईट आहे. गेली का डीपी जळलाय? हॅलो. हा बोला, लाजू नका, बोला. आता अजून मला लिंक आलाय ग्रुपवरती. मी तुमच्या ग्रुपमध्ये नाही आहे. आवाज येत नाही तुमचा सर. ग्रुप जॉईन केलाय तुमच्या हॅलो. ग्रुपवरती. हॅलो. हा बोला ना, आवाज येत नाही तुमचा. हॅलो. हॅलो. हा बोला ना. आज हा. तुमचा झूम मीटिंग ग्रुप बोला, आम्ही ऐकायला उत्सुक आहेत, बोला. ग्रुपवरती आजच मी जॉईन झालोय तुमच्या आज. आवडलं का तुम्हाला आमचा आजचा दिवसभराचा प्रवास? आवडलं सर. म्हणजे तुमचा ग्रुप आहे का सर? म्हणजे लिंक दुसऱ्याकडून आलंय मला. तुम्हाला कुठून लिंक मिळाली? मला ग्रुपवरती मिळालंय ऐका, टीटीचा. माझा नंबर घ्या आणि मला नंतर फोन करा. घ्या नंबर 90-115 सर. 90-115 90-115 95-115. जे लोक 95-115. नवीन आहेत ते सगळ्यांनी हा नंबर सेव्ह करा. 9115-95-115. ओके सर. तर चला, सगळ्यांना आता जेवणाची वेळ झालेली आहे. सगळ्यांना सगळं काही समजलं असेल अशी आशा व्यक्त करतो. सगळ्यांना आभाळभर प्रेम, भरपूर शुभेच्छा आणि शुभरात्री. Shall we move? थँक्यू सर. थँक्यू. गुड नाईट सर. थँक्यू सर. थँक्यू. समजलं सगळ्यांना? आवडलं सेशन? येस सर. आता जसं आपण मागच्या वेळी करतो तसं लिहून काढायचं. प्रत्येकाच्या पुढे 2-2 ओळी लिहायच्या. त्याचं नाव लिहायचं आणि 2 ओळी लिहायच्या. नाव लिहायचं 2 ओळी लिहायचं आणि ते ग्रुपवर मला पाठवा.